नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित आणि एका राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आयोगाने घोषित केल्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्र किंवा झारखंड घोषित केलं नाही, तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया येतील हे अपेक्षितच होतं. अर्थात चारही जाहीर केल्या तरी वाईट प्रतिक्रिया आल्या असत्या, आणि आता चारही एकत्र न करता दोन दोन असे वेगळे करायचं ठरवलं तरीही त्याच प्रतिक्रिया आल्या. एक आपल्याकडे फॅशन झालेली आहे, घटना कुठचीही घडो त्यात मोदी घाबरलेले असतात, मधी डरे हुए है, हा एक निष्कर्ष असतोच. आणि त्यामुळे लोकसभेत दणका बसल्यानंतर चार निवडणुका, चार विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्यायला भाजप घाबरलेला आहे. हे होणारच होत, होणारच होत. असो, वन नेशन वन इलेक्शन असं 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात मोदीजी बोलले, आणि लगेच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने चार विधानसभा लवकरच मुदत संपत असताना सुद्धा चारांच्या निवडणुका एकत्र घेण्याची हिंमत दाखवली नाही. हा मोदींच्या राजकारणाचा विरोधाभास आहे, असा जबरदस्त शोध शरद पवारांनी लावला. मला कधी कधी शंका येते की शरद पवार खरोखरच 60 वर्ष राजकारणात होते, की 10 वर्ष राहुल गांधी, संजय राऊत यांच्या संगतीत राहून बिघडलेले आहे. इतकं निर्बुद्ध आणि तर्कदुष्ट विधान शरद पवारांनी करावं, हा विरोधाभास आहे. अरे, शरद पवार हा जिता जागता विरोधाभास आहे. काल ते काय बोलले, आज त्यांनी काय केलं, असं बोलायला गेला शरद पवार तर 100 पेक्षा अधिक तुमच्या आठवणी अशा सांगता येतील की तुम्ही सकाळी काय बोललात आणि संध्याकाळी काय बोललात. 2014 मध्ये आठवतं मित्रांनो, विधानसभा निवडणुकांचे निकाल संपण्यापूर्वी भाजप सगळ्यात मोठा पक्ष होणार आणि तरी अल्पमतात राहणार म्हणून न मागितलेला पाठिंबा भाजपाला शरद पवारांनी देऊन टाकला होता. देऊन टाकला होता. महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका नको, त्रिशंकू विधानसभा वगैरे वगैरे तत्वज्ञान पाजळलं होतं. आणि त्याप्रमाणे भाजपचं सरकार आल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात तेच शरद पवार, 3 महिन्यात का 2 महिन्यात, तेच शरद पवार आपल्या पक्षाच्या अलिबागमध्ये झालेल्या शिबिरात म्हणतात की हे सरकार चालवणं आमची जबाबदारी नाहीये. म्हणजे कोणाच्या तरी पाठीवर थाप मारायची, हा हा तू हा उद्योग चालू कर, मी त्या बँकेला फोन करतो, आणि तो उद्योग, ते कर्ज घेतल्यानंतर पुढची कुठचीही मदत करायची नाही, आणि तो जो पाठ सोपटलेला असतो तो गळफास लावून मरतो, याला शरद पवार म्हणतात. आम्ही पाठिंबा देतो. 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातल्या मध्यावधी निवडणुकीची भीती शरद पवारांना होती, महाराष्ट्राला ते परवडणार नाही, आणि 2 महिन्यात भीती संपली. 2 महिन्यानंतर मध्यावधी निवडणुका चालणार होत्या. हा विरोधाभास नाहीये. अगदी लांब कशाला, 5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीचे 2019चे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा फोन घ्यायला तयार नव्हते, आणि म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आली. तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना परत परत प्रश्न विचारला होता, सरकार कधी स्थापन होणार. तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते, आम्हाला मतदारांनी विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. मग अवघ्या महिन्याभरात सत्तेत जाऊन कसे बसलात, हा विरोधाभास नव्हता का. आणि जसा बाप तशी कन्या, त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि शिवसेना त्यांच्या सोबत असताना सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न आहे.
त्याच सुप्रियाताई उद्धव ठाकरेंचं सरकार बनवल्यानंतर यजमानीबाई सारख्या विधान भवनामध्ये येणाऱ्या आमदारांचं स्वागत करायला उभ्या होत्या. तो पवार खानदान म्हणजेच एक विरोधाभास आहे. हे कधी बरोबर असतात, कधी नाटकं करतात, कधी खरं बोलतात, कधी खोटं बोलतात, हे कळत नाही. असे शरद पवार मोदींचा विरोधाभास शोधतात का? तर लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला शरद पवार उद्धव ठाकरे लाल किल्ल्यावर मोदी बोलले होते की एक वन नेशन वन इलेक्शन. मग 4 राज्यांच्या विधानसभा एकत्र का नाही घेतल्या? अरे एवढंच कौतुक आहे तर तुम्ही पाठिंबा तर द्या ना. पाठिंबा द्यायचा नाही. दुसरी गोष्ट अशी की पंतप्रधान लाल किल्ल्यावरून काय बोलतात याच्याशी निवडणूक आयोगाचा काय संबंध येतो? की एखादी निवडणूक मग पंतप्रधान जाहीर करतात का? निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ती योग्य वेळेला योग्य निवडणुका घेत असते. पंतप्रधान निवडणुका ठरवत नाही. एवढं तरी 60 वर्ष शासनामध्ये सत्तेमध्ये राहिल्यानंतर शरद पवारांना कमीत कमी कळायला पाहिजे होतं की पंतप्रधान निवडणुका जाहीर करत नाहीत. पंतप्रधान हे निवडणूक आयोगाचे प्रमुख नाहीत. आणि निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा एक डिपार्टमेंट वगैरे नाहीये. पण समोर सगळी दुधखोडी पोरं बसवायची आणि वाटेल ते बरळायचं. हेच शरद पवारांचं कौतुक झालेलं आहे. ते दुसऱ्यांचं हे बघतात. पण गंमत अशी असते की येऊ घातलेलं सगळंच शरद पवारांना कळतं असं अनेकांना वाटत असलं तरी अनेकदा शरद पवारांना काहीच कळलेलं नसतं. ते काहीही बोलतात. तुमच्या एका मित्राने शरद पवारांवर एक फार सुंदर कॉमेंट केली होती. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाऊन शरद पवार चांगले पाऊण 1 तास त्या पुस्तकावर भाषण देतात. पण ते पुस्तक त्यांनी वाचलेलं नसतं. पुस्तकाची प्रस्तावना वाचायची आणि पृष्ठावर लेखकाचा परिचय वाचायचा आणि पाऊण तास ठोकून द्यायचे. हे शरद पवारांचं अगाध ज्ञान असतं. आणि म्हणून लाल किल्ल्यावरून बोलताना वन नेशन वन इलेक्शन बोलायचं आणि दुसऱ्याच दिवशी 4 राज्यांच्या निवडणुका सुद्धा एकत्र घ्यायच्या नाहीत असं वेळापत्रक जाहीर करायचं. हा मोदींचा विरोधाभास आहे. तुम्हीच राजीनामा देता. तुम्ही राजीनामा देता. आता निवृत्त होतो आणि स्वतःच कमिटी नेमता आपल्या राजीनाम्याचा विचार करायला आणि 3 दिवसांना म्हणतात नाही नाही मी अध्यक्ष राहतो. विरोधाभास म्हणजे काय असतं पवार साहेब? शरद आणि पवार ही 2 नावं सुद्धा एकमेकाचा विरोधाभास आहे. असो, पण जे काय बोलले ना वन वन नेशन वन इलेक्शन याचा अर्थ शरद पवारांनी समजून घेतला पाहिजे. मी काल परवाच एक व्हिडिओ टाकलेला आहे माझा की आपलं बहुमत नसताना हुकमी बहुमत नरेंद्र मोदींकडे आज नाहीये. मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रात 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावं लागलं आणि सरकार चालवावं लागतं आहे. अशा वेळेला वक्फ कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत संशोधन करून मुस्लिमांचा अधिक रोष उडवून घेण्याची हिंमत जेव्हा नरेंद्र मोदी करतात तेव्हा त्यांची अशा सगळ्या गोष्टीमध्ये काय खेळी चालू आहे याकडे बारकाईने बघावं लागतं. ठीक आहे, ज्या वेळेला 370 कलम हटवलं किंवा काय तो काय पाकिस्तानी हिंदूंना वगैरे शिखांना नागरिकत्व देण्याचे कायदे केले वगैरे वगैरे केले, हे सगळं मान्य आहे. तेव्हा हुकमी बहुमत होतं. आज भाजपचं हुकमी बहुमत मोदींच्या पाठीशी नाही. अशा वेळेला मोदी अधिक कठोर भूमिका
आणि धोरणं घेत असतील तर याचं रहस्य काय हे उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा, वक्फ बोर्डाचा काय ते सुधारणा विधेयक आणलं आणि ते जेपीसी कडे पाठवलं. गेल्या 10 वर्षात काँग्रेसने अनेकदा सभात्याग केला, वेगवेगळ्या विषयावर जेपीसी मागितली, ती धुडकावून लावणार नरेंद्र मोदी सरकार आज वक्फ या विषयामध्ये विधेयक जेपीसी कडे पाठवत असेल तर त्यामागे काही चाल आहे का हे शोधलं पाहिजे. जाणीवपूर्वक आपला नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यासारख्या सहकाऱ्यांना सहजासहजी पचनी पडणार नाही असं विधेयक आणायचं. विरोधक तर अगदी कंबर कसून उभे आहेत. अशा वेळेला त्यांना डिवचायचं, त्याबरोबर आपल्या सोबत असलेल्या पक्षांना सुद्धा डिवचायचं हे धाडस जेव्हा नरेंद्र मोदी करतात तेव्हा तो खुडेपणा नसतो मित्रा. त्यामागे काहीतरी राजकीय चाल असू शकते, काहीतरी राजकीय चाल असू. तुम्हाला आठवत नसेल कदाचित, बरेचसे आता ही 50-60च्या आसपासचे लोक आहेत आणि म्हणून एक आठवण करून देतो. इंदिराजी ह्या 67 पासून 70 पर्यंत अत्यंत डळमळीत सरकार चालवत होत्या आणि विरोधी पक्ष अतिशय शक्तिमान आणि आक्रमक होते. अशा वेळेला इंदिराजींनी आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना दुखावणार असा पवित्रा घेतला होता. पक्ष फुटला होता तरीही 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आणि संस्थानिकांची तनखेबंदी असे धाडसी निर्णय घेतले होते आणि अधिकाधिक वातावरण गढूळ करून टाकलं होतं. आणि लोकांना खुश करणार, आता बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे गरिबांनाच बँका देऊन टाकला, भांडवलदारांच्या हातून बँका काढून घेतल्या इंदिराजींनी. बँका, भांडवलदारांच्या बँका गरिबांना दिल्या, असले एक थोतांड उभं केले. फुकटचा तनखा घेणारे संस्थानिक त्यांचा तनखा रद्द करून टाकला, जनतेचा पैसा संस्थानिकाच्या तोंडातून काढून घेतला, असा एक सगळा देखावा निर्माण केला. आणि त्यामुळे अस्वस्थ असणारा असा एक आपला मतदारसंघ, व्होट बँक ममता बॅनर आपला इंदिरा गांधींनी तयार केली होती या 2 निर्णयात आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये. त्याचा फायदा त्यांना 1971च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत मिळाला. एकदा हा माहोल तयार झाला की मतदार तुमच्या मागे येतो आणि ती जर परिस्थिती मोदी निर्माण करत असतील तर मग लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात एकाच वेळी घेतल्या जाणार नाही त्याची काय खात्री आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विरोधकांना महाराष्ट्रातल्या विधानसभेची चिंता आहे. मोदींना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची चिंता असणं, बहुमताची चिंता असणं याची काही गरज नाही. मोदींना राष्ट्रीय पातळीवरील सत्तेची चिंता आहे. त्यामुळे मोदींनी जर सहकार्यांना सुद्धा डिवचायचा निर्णय घेतला असेल तर त्यामागे एक कॅल्क्युलेटेड डाव असू शकतो. एक गोष्ट असते मित्रांनो, जून महिन्यामध्येच सरकार स्थापन झालेले, जून महिना, आणि जून महिन्यामध्ये जे सरकार स्थापन झालंय त्याच्यावर विश्वास ठराव मंजूर करून घेण्यात आलेला आहे. जेव्हा एखाद्या सरकारवर कायदे मंडळामध्ये विश्वासदर्शक ठराव संमत झालेला असतो त्यानंतर 6 महिने त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही किंवा त्यांनी बहुमत दाखवावं असा दावा सुद्धा करता येत नाही. त्यामुळे
लोकसभा निवडणुका संपल्यावर जे आघाडीचं सरकार नरेंद्र मोदी यांनी बनवलेलं आहे ते 190 किंवा 300 मतं काहीतरी दाखवून त्याच्यावरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे 2024च्या शेवटापर्यंत मोदी सरकारवर कोणीही अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. याचा अर्थच मित्र पक्ष मग नितीश असतील नायडू असतील यांनी विरोध करायचा ठरवला तरीही विश्वास प्रस्ताव किंवा अविश्वास प्रस्ताव हा विषय पटलावर येऊ शकत नाही. हा एक भाग आहे आणि तशी शक्यता निर्माण झाली की नायडू आणि नितीश मिळून हे सरकार पाडायचं अशी कुजबूज जरी झाली तरी तडकाफडकी देशाचा पंतप्रधान लोकसभा बरखास्त करू शकतो. 1970 मध्ये म्हणजे जवळजवळ 54 वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी याच प्रकारे डिसेंबर महिन्यात तडकाफडकी लोकसभा बरखास्त करून टाकली होती. मला वाटतं 28 डिसेंबर असेल किंवा असा काहीतरी तारीख होती, मला आता नक्की आठवत नाही. आणि त्यांचं कौतुक करणारे सगळे डावे उजवे जे पक्ष होते यांची तारांबळ उडाली होती कारण त्यांनीच इंदिरा गांधींचे ढोल पिटलेले होते आणि आता इंदिरा गांधींच्या विरोधात प्रचार कसा करणार. पण दरम्यान इंदिरा गांधींच्या बाजूने देशाच्या कानाकोपऱ्यात गरिबांची तारणहार हे चित्र तयार झालं होतं. इंदिराजींची एक स्पेशल वोट बँक तयार झाली. लक्षात ठेवा मित्रांनो, वक्फ बोर्डाच्या निमित्ताने ते विधेयक आणल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये कडवी हिंदुत्वाची भावना आहे किंवा मुस्लिमांच्या आक्रमकतेला ज्यांच्या मनामध्ये आक्षेप आहेत अशी एक वोट बँक मोदींनी या वक्फ विधेयकातून तयार केलेली आहे. ऑलरेडी 2014ची निवडणूक जिंकण्यापूर्वी मोदींनी एक हिंदू वोट बँक तयार केलेली होती. एका मौलानाची टोपी नाकारून देशभर हिंदुत्वाची वोट बँक नरेंद्र मोदींनी तयार केली होती. तशीच वोट बँक किंवा आधी असलेल्या हिंदू वोट बँकेमध्ये अधिकचे शेअर आणि ठेवी गुंतवाव्यात यासाठीच मोदींनी जर वक्फ सुधारणा विधेयक आणलेलं असेल तर त्याचा परिणाम पुढच्या 2-3 महिन्यात दिसणार आहे. वक्फचं समर्थन केलं नाही तर जे सेक्युलर म्हणवणारे मुस्लिम धार्जिणे पक्ष आहेत त्यांची मुस्लिम वोट बँक डळमळीत होणार आहे. त्यामुळे त्यांना तावाने वक्फ कायद्याचं समर्थन केलं पाहिजे आणि वक्फ विधेयकाचा विरोध केला पाहिजे. थोडक्यात हिंदूंच्या मनातली जी ठुसठुस आहे त्याच्यावर मीठ चोळण्याचं काम सेक्युलर पक्षांना करू लागेल आणि त्यावर फुंकर घालण्याचं काम या विधेयकातून नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी जी हिंदू वोट बँक त्यांनी तयार केली होती त्याच्यातल्या ठेवी वाढवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जर जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालातून दिसला, घवघवीत दिसला, तर महाराष्ट्र आणि झारखंड या विधानसभा निवडणुकांच्या बरोबरच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. कदाचित त्याच वेळेला दिल्ली विधानसभाही उरकून टाकता येईल. आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन याची टवाळी करणारे शरद पवार किंवा संजय राऊत यांना यातला डाव समजून घेणं आवश्यक आहे. कारण वक्फच्या याच्यातून मुस्लिम आक्रमक झालेत आणि थेट उद्धव ठाकरेंना जाब विचारण्यापर्यंत मुस्लिमांची हिंमत गेली आहे. त्यातून उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा बेस आणखीन डळमळीत झालेला आहे. तो आपोआप एकनाथ शिंदे किंवा भाजपकडे जाणार. तसाच तो देशाच्या कानाकोपऱ्यात
बांगलादेश, बांगलादेशचा हिंसाचार, आणि त्याच वेळेला हिंदू वक्फ बोर्ड, हे सगळं बघितलं तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक या वेळेला परत एकदा लोकसभेबरोबरच होण्याची शक्यता मला वाटते. तेव्हा महाराष्ट्रातली निवडणूक कधी होणार असं विचारणाऱ्यांनी, त्याबरोबर लोकसभेची निवडणूक मध्यावधी झाली तर आपापल्या लोकसभेत आत्ता असलेल्या जागा टिकवता येतील का याची चिंता करावी. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.